देशात आजपासून वक्फ कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनाला हिंसक वळण। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मदायच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, आरोग्य विभाग आणि धर्मदाय आयुक्तालयाकडून राज्य सरकारला अहवाल सादर। मनसे विरुद्ध परप्रांतीय वाद पुन्हा पेटणार, मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन, अज्ञाताविरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल। माजी IPS अधिकारी शिवदीप लांडेंची राजकारणात एंट्री, शिवदीप लांडेंकडून हिंद सेना पक्षाची घोषणा। सोलापूर, नांदेड, धाराशिवला अवकाळीचा मोठा फटका। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये गारपिटीचा तडाखा, तर सोलापुरात अवकाळीमुळे बागायतदारांच्या चिंतेत वाढ। यंदा सरासरी इतकाच पाऊस पडण्याची शक्यता, जून ते सप्टेंबर 868 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज, स्कायमेट संस्थेनं वर्तवला अंदाज। भारतीय रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, रेपो दरात 0.5% कपात होण्याची शक्यता। अमेरिका चीन यांच्यातील व्यापार युद्ध शिगेला, आजपासून चीनी मालावर 104% कर लागू, ट्रम्प सरकारची मोठी घोषणा।